ठाणे महापालिकेच्या महासभेत महायुतीतील दरी पुन्हा एकदा उघड झाली असून उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मित्रपक्षांवर जोरदार हल्लाबोल केलाय. युती धर्म आम्ही पाळतो, परंतु सभागृहात विषय मंजूर करताना नियम, प्रक्रिया आणि सभाशास्त्रांची उघडपणे पायमल्ली केली जाते, असा थेट आरोप त्यांनी करत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. गेल्या 4 महासभांमध्ये चर्चा न करता कोट्यवधी रुपयांचे विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत पाटील यांनी भाजपची इच्छा नसतानाही पक्षादेश म्हणून आम्ही युतीत निवडणूक लढल्याचं सांगितलं. ठाणेकरांनी महायुतीला भरघोस मतांनी विजयी केलं. मात्र आता सभागृहात चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर करून लोकशाहीची थट्टा केली जात असून याला जबाबदारी शिंदेसेनाच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फेब्रुवारीत इतिवृत्ताला विरोध केला असताना पुन्हा तोच विषय नुकत्याच झालेल्या महासभेत चर्चेविना मंजूर करण्यात आला. महासभेत कोणत्याही प्रकारची चूक केली नाही. आपण नियमानुसार कामकाज केलं असून आपल्याला सुद्धा सभाशास्त्र समजतं, असा टोलाही त्यांनी लगावलाय. सभागृहात सदस्यांना बोलू दिलं जात नाही. राष्ट्रगीताचाही अवमान झाला असा संताप त्यांनी व्यक्त केलाय. नुकत्याच झालेल्या महासभेत 432 कोटी रुपयांचे विषय चर्चा न करताच मंजूर केल्याचा आरोप करत त्यांनी अनेक निर्णयांवर सवाल उपस्थित केले. खंडू रांगणेकर बॅडमिंटन कोर्टचा विषय 72 ब मधून आणला. नंतर तोच विषय पुन्हा 35 अ अंतर्गत आणण्यात आला. एकच विषय दोनदा मंजूर केला जात असून यातून 55 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष महासभा झाली तर लक्षवेधी आली पहिली. पण लक्षवेधी हा विषय ठाणेकरांच्या जिव्हाळ्याशी होता. येणार सुपर निनो हा विषय होता आणि हा जरा जवळीक होता. भविष्यात तिच्या अडचण होण्याची लोकांना काळजी घेण्यासाठी ठाणेकरांसाठी तो विषय चांगला होता. मग तिच्यावर आम्ही सविस्तर आमच्याही सदस्यांनी सगळ्यांनी चर्चा केली. लक्षवेधी वरती झाली चर्चा. नंतर आमच्या सदस्यांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रश्न उत्तरं घ्या, त्याच्यातून पण नंतर तुम्ही विषय पत्रिका चालू करा. पण नाही, तुम्ही ह्याच्यावरती 2 मिनिटांमध्ये नाही झालं तर की तुम्ही आमची लोक उभे राहिल्यानंतर मागणी केली महापौरांकडे, त्यांनी विषय सगळे मंजूर केले 308 वगळता. हे कुठेतरी चुकीचं आहे. ही पद्धत का? म्हणजे कुठेतरी तुम्ही सोपस्कार राजकारण करता असं दिसतंय की ठरवायचं आहे का नंतर करायचं का, गोंधळ घालून आपले विषय मंजूर करावं असं प्रथम दर्शनी आम्हाला तर दिसते. त्याच्यानंतर मग सदस्यांचे काही खुलासे आले. राष्ट्रगीताचा अवमान केला. आम्हाला वाटलं मग आम्ही तसं पोलीस स्टेशनला आणि महापौरांना आणि आयुक्तांना निवेदन दिले. पोलीस स्टेशनलाही निवेदन दिले की अशा प्रकारे चाललं ते चुकीचं आहे. वारंवार भविष्यात अशी कुठली घटना घडू नये चुकीची, म्हणून आम्ही ते तिथे कळवलेलं आहे. निवडणूक